नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर चॅनलवर एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानामध्ये मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये आपण भारतीय राज्यघटना या विषयामध्ये जी संसदीय शासन व्यवस्था आहे त्यापैकी घटक राज्याचं कायदेमंडळ ते म्हणजे राज्य विधिमंडळ ते आपण डिस्कस करत आहोत। त्यामध्ये आपण राज्यपाल पाहिलेले आहेत, राज्य विधिमंडळाचं कायदेनिर्मितीचं जे काम असते ते काम आपण पाहिलेलं आहे। त्याच्यानंतर आपण राज्यपालाशी रिलेटेड राज्यपालाचे अधिकार डिस्कस करत होतो। त्यापैकी राज्यपालाचा कार्यकारी अधिकार, कायदेविषयक अधिकार आणि त्यानंतर अध्यादेश काढण्याचा जो अधिकार आहे तर ते अधिकार आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत। शेवटच्या लेक्चरमध्ये आपण अध्यादेश डिस्कस केलेला होता, जसे की कलम 213 नुसार राज्यपाल अध्यादेश काढू शकतात, वटहुकूम काढू शकतात। म्हणजे एखादी इमर्जन्सी सिच्युएशन असेल आणि एखादा त्या सिच्युएशनमध्ये कायदा आणणं हे जर आवश्यक असेल घटक राज्यामध्ये, परंतु विधिमंडळ जर अधिवेशनामध्ये नसेल तर त्याला पर्याय म्हणून राज्यपालाला एक तो विशेष अधिकार दिला की राज्यपाल काय करू शकतात, विधिमंडळाच्या संमतीशिवाय एखादा कायदा डायरेक्टली लागू करू शकतात। त्याला आपण म्हटलं होतं अध्यादेश, त्याला वटहुकूम ऑर्डिनन्स असं म्हटलं होतं आपण। मग राज्यपाल तशा प्रकारचा ऑर्डिनन्स काढू शकतात। तसंच केंद्रामध्ये राष्ट्रपतीसुद्धा अध्यादेश काढू शकत असतात। मग आपल्याला एक्झाममध्ये बरेच वेळा काय होते तर राज्यपालांचा अध्यादेश काढण्याचा अधिकार आणि राष्ट्रपतींचा अध्यादेश काढण्याचा अधिकार असे हे जे दोन अधिकार आहेत तर ह्या दोन अधिकारांसंदर्भात तुलनात्मक प्रश्न विचारले जातात। म्हणून आजच्या लेक्चरमध्ये आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोन्हीच्याही अध्यादेश काढण्याच्या अधिकारासंदर्भात आपण एक थोडक्यात तुलना करू। मित्रांनो, तुलना करत असताना अगदी मोजकेच पॉईंट आपल्याला इथे एक्झाममध्ये विचारले जातात, ते सर्व पॉईंट आपण इथे डिस्कस करू। तत्पूर्वी तुम्हाला जर आपले हे व्हिडिओज मिळत नसतील तर एकलव्य एज्युकेटर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा। तसंच तुमचा जर व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप असेल आणि त्यावरती जर व्हिडिओज असे नियमित यावेत असं जर तुमची अपेक्षा असेल तर आपल्या अकॅडमीचा हा जो नंबर आहे तो तुमच्या ग्रुपमध्ये ॲड करा, तुम्हाला नियमित व्हिडिओज मिळत जातील। बघूयात मित्रांनो, राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारासंदर्भात तुलना। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रपती आणि राज्यपाल ह्या दोन्ही पदाधिकाऱ्यांचे वटहुकूम काढण्याचे जे अधिकार आहेत ते अधिकार डिस्कस करत असताना या दोन्ही पदाधिकाऱ्यांना कोणत्या कलमनुसार वटहुकूम काढण्याचा अधिकार प्राप्त होतो, तसंच त्यांचा अधिकार क्षेत्र काय आहे, म्हणजे कोणकोणत्या मुद्द्यांसंदर्भात कोणकोणत्या विषयासंदर्भात ते कायदा करू शकतात म्हणजेच वटहुकूम काढू शकतात, तसंच कायद्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होते अथवा नाही होत, अध्यादेश मागे घेता येतो का, त्याची प्रक्रिया काय आहे, तसंच अध्यादेशाला संमती कशा प्रकारे दिली जाते आणि अध्यादेश काढणं हा त्यांचा विवेकाधिकार आहे का, असे हे मुद्दे आपल्याला डिस्कस करायचे आहेत आणि याच मुद्द्यांवरती आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात। आता लक्षात घ्या मित्रांनो, जसं की राष्ट्रपती राज्यपाल दोघांचाही अध्यादेश जारी करण्याचा अधिकार। आता यामध्ये होते काय की राष्ट्रपतींना कलम कितीनुसार हा अधिकार प्राप्त होतो, तर राष्ट्रपतींना हा अधिकार प्राप्त होतो भारतीय संविधानातील कलम 123 नुसार, बरोबर आहे। भारतीय संविधानातील कलम 123 नुसार हा अधिकार प्राप्त होतो। तर राज्यपालांना हा अधिकार कलम कितीनुसार प्राप्त होतो, तर भारतीय संविधानातील कलम 213, ठीक आहे, कलम 213 नुसार हा अधिकार प्राप्त होतो राज्यपालांना। आता याच्यामध्ये जस्ट एक तरतूद म्हणून आपण पाहिलेलं आहे दोन्हीच्या तुलना करत असताना की राष्ट्रपती कलम कितीनुसार अध्यादेश जारी करू शकतात, 123, तर राज्यपाल कलम 213 नुसार। आता पुढचा मुद्दा असा येतो की अधिकार क्षेत्र काय आहे, बरोबर आहे, म्हणजे कोणत्या विषयासंदर्भात राज्यपाल वटहुकूम जारी करू शकतात, तसंच राष्ट्रपती कोणत्या विषयासंदर्भात वटहुकूम जारी करू शकतात। तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे असं म्हटलं, आपण डिस्कस करू आधी राज्यपालासंदर्भात की ज्या विषयासंदर्भात राज्य विधिमंडळ कायदा करू शकते, लक्षात घ्या मित्रांनो, ज्या विषयासंदर्भात राज्य विधिमंडळ कायदा करू शकते त्या विषयासंदर्भात राज्यपाल वटहुकूम जारी करू शकतात। वटहुकूम म्हणजे थोडक्यात एक प्रकारचा तो कायदा आहे। म्हणून इथे असं म्हटलं की राज्य विधिमंडळ, जसं प्रत्येक घटक राज्याचं एक विधिमंडळ असते आणि होऊ शकते हे जे विधिमंडळ आहे हे विधिमंडळ म्हणजे काय, तर ह्या विधिमंडळाचे 3 भाग आहेत किंवा त्याच्यामध्ये 3 पार्ट्स सहभागी होत असतात। एक म्हणजे स्वतः राज्यपाल आहेत त्यामध्ये, त्याच्यानंतर विधान परिषद आणि विधानसभा हे 2 सभागृह आणि एक राज्यपाल, ह्या तिघांनी मिळून राज्य विधिमंडळ निर्माण झालेलं आहे। मग हे राज्य विधिमंडळ ज्या विषयासंदर्भात कायदा करू शकतात
त्या विषयासंदर्भात राज्यपाल काय करू शकतात, वटहुकूम काढू शकतात. एक्झॅक्टली. मग आता हे राज्य विधिमंडळ कोणत्या विषयासंदर्भात कायदा करू शकतात, तर ते कायदा करू शकतात राज्यसूची, ठीक आहे, राज्यसूची आणि समवर्ती सूची, समवर्ती सूची, बरोबर आहे, समवर्ती सूची. राज्यसूची आणि समवर्ती सूची ह्या दोन लिस्टमध्ये जे विषय सांगितलेले आहेत त्या विषयांसंदर्भात राज्य विधिमंडळ काय करू शकते, कायदा करू शकते. बरोबर आहे. मग आता लक्षात घ्या, कलम 213 मध्ये काय सांगितलं, कलम 213 मध्ये काय सांगितलं, तर राज्य विधिमंडळ जर अधिवेशनात नसेल, म्हणजे राज्य विधिमंडळ जर विराम अवस्थेमध्ये असेल, म्हणजे सुट्टीच्या काळात असेल, आणि अशा वेळेस या सूचीमधील एखाद्या विषयासंदर्भात जर कायदा करणं हे आवश्यक असेल, एमर्जन्सी असेल, आणि तशी एमर्जन्सी आहे असं जर राज्यपालांचा जर विश्वास बसत असेल, तर अशा वेळेस राज्यपाल काय करतात, तर डायरेक्ट त्या विषयासंदर्भात कायदा लागू करतात. बरोबर आहे. त्याला म्हटलं आपण कलम 213 नुसार राज्यपालांना वटहुकूम काढण्याचा अधिकार प्राप्त होणे. ठीक आहे. कोणत्या विषयासंदर्भात वटहुकूम काढू शकतात, तर राज्य विधिमंडळ ज्या विषयासंदर्भात कायदा करू शकतात त्या विषयासंदर्भात. राज्य विधिमंडळ कोणत्या विषयात कायदा करू शकते, तर राज्यसूची आणि समवर्ती सूची. सेम इकडे आहे राष्ट्रपतींसंदर्भात, की जसे की राष्ट्रपती संदर्भात इथे असं म्हटलं कलम 123 मध्ये की संसदेच्या विराम काळामध्ये, म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, राष्ट्रपतींचं अधिकार क्षेत्र काय आहे, बरोबर आहे, म्हणजे राष्ट्रपती कोणत्या विषयासंदर्भात वटहुकूम जारी करू शकतात, तर ते तुम्हाला असं लक्षात येईल की संसदेच्या विराम अवस्थेमध्ये, बरोबर आहे, संसदेच्या विराम अवस्थेमध्ये राष्ट्रपती वटहुकूम जारी करू शकतात. मग संसदेची विराम अवस्था याचा अर्थ काय होतो, तर त्याच्या आधी आपण असं पाहू की संसद म्हणजे काय, तर संसदेमध्ये सुद्धा 3 घटकांचा समावेश आहे. एक राष्ट्रपती, दुसरं लोकसभा आणि तिसरा राज्यसभा. बरोबर आहे, राज्यसभा. हे 2 सभागृह आणि एक राष्ट्रपती, ह्या 3 घटकांनी मिळून संसद निर्माण होत असते. मग संसदेच्या विराम अवस्थेमध्ये, म्हणजे जेव्हा संसदेचं अधिवेशन नसते त्या काळामध्ये राष्ट्रपती काय करू शकतात, कलम 123 नुसार वटहुकूम जारी करू शकतात, म्हणजे कायदा करू शकतात. परंतु कायदा कोणत्या अधिकार क्षेत्रासंदर्भात, ठीक आहे, म्हणजे कोणत्या विषयासंदर्भात कायदा करू शकतात, तर संसद ज्या विषयावर कायदा करू शकते, बरोबर आहे, ज्या विषयासंदर्भात संसद कायदा करू शकते त्याच विषयासंदर्भात राष्ट्रपती काय करू शकतात, वटहुकूम जारी करू शकतात. मग आता संसद कोणत्या विषयावर कायदा करू शकते, तर लक्षात घ्या मित्रांनो, इथे संसद कोणत्या विषयावर कायदा करू शकते, एक आहे केंद्र सूची, ठीक आहे, केंद्र सूची, आणि एक आहे समवर्ती सूची, समवर्ती सूची, बरोबर आहे, केंद्र सूची आणि समवर्ती सूची. मग आता हे जे केंद्र सूची, समवर्ती सूची, आणि आणखीन आपण असं म्हणू उर्वरित अधिकार, ठीक आहे, उर्वरित अधिकार जे असतील, म्हणजे असे काही विषय की जे विषय ना केंद्र सूचीत दिले, ना समवर्ती सूचीत दिले, ना राज्य सूचीमध्ये दिले, याच्या बाहेर असलेले असे एखादे विषय जर ते उद्भवले तर त्या संदर्भात कायदा करण्याचा अधिकार हा संसदेचा असतो, राज्य विधिमंडळाचा राहत नाही. म्हणजे काय, तर संसद ज्या विषयासंदर्भात कायदा करू शकते त्या विषयासंदर्भात राष्ट्रपती काय करू शकतात, वटहुकूम जारी करू शकतात. याला म्हणू आपण राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार क्षेत्र, की कोणत्या विषयासंदर्भात ते वटहुकूम काढू शकतात. मग आता होते काय, की या सूचीमध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयासंदर्भात कायदा करणं हे जर एमर्जन्सी आली, बरोबर आहे, अशी आपत्कालीन परिस्थिती आली आणि त्या विषयासंदर्भात कायदा करावाच लागेल अशी जर परिस्थिती असेल आणि अशी खात्री जर राष्ट्रपतींना जर पटली, तर राष्ट्रपती काय करू शकतात, इथे वटहुकूम जारी करू शकतात. मग लक्षात घ्या मित्रांनो, की समजा आता राष्ट्रपतींनी एखादा वटहुकूम जारी केला, तर त्यांनी जो वटहुकूम जारी केलेला आहे त्या वटहुकुमाच्या विरुद्ध न्यायालयात जाता येते का. मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे मित्रांनो, एक्झाममध्ये हा मुद्दा बऱ्याच वेळा विचारला जातो. ठीक आहे. इवन हा मुद्दा सुप्रीम कोर्टमध्ये सुद्धा मांडण्यात आलेला आहे. 1970चा खटला आहे कूपर खटला, बरोबर आहे, त्याला आपण असं म्हणू कूपर खटला. 1970 एक्झॅक्टली 1970चा हा खटला आहे. त्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाला विचारण्यात आलं की राष्ट्रपती जे वटहुकूम जारी करत असतात त्या वटहुकुमाच्या विरुद्ध न्यायालयात जाता येते का, म्हणजे वटहुकूम हे न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र आहेत का. ठीक आहे. तर इथे
सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं मित्रांनो, कूपर खटल्यामध्ये सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलं की राष्ट्रपतींनी जे वटहुकूम जारी केलेले असतात त्याच्या विरुद्ध न्यायालयात जाता येते. एक्झॅक्टली न्यायालयात जाता येते म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकनास ते पात्र आहेत. जसं की मित्रांनो लक्षात घ्या, भारतीय संविधानामध्ये कलम 13 मध्ये सांगण्यात आलं, बरोबर आहे, कलम 13 मध्ये असं सांगण्यात आलं की एखादा कायदा जर मूलभूत हक्काशी विसंगत असेल म्हणजे मूलभूत हक्काच्या विरुद्ध असेल तर अशा कायद्याविरुद्ध न्यायालयात जाता येते आणि न्यायालय तसा कायदा रद्द करेल. आणि वटहुकूम म्हणजे एक प्रकारचा कायदा असतो. मग जसं की कायदा व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग करू शकत नाही, तसं मग वटहुकूम व्यक्तीच्या मूलभूत हक्काचा भंग करू शकते का? तर करू शकत नाही. म्हणून मग इथे मुद्दा असा येतो की राष्ट्रपतींनी त्यांना जर असं वाटलं की इमर्जन्सी सिच्युएशन आहे आणि कायदा करणं हे आवश्यक आहे, परंतु संसद अस्तित्वात नाही म्हणजे अधिवेशनात नाही, तर मग अशा वेळेस ते वटहुकूम काढतात. मग अशा वटहुकुमाविरुद्ध न्यायालयात जाता येते का? तर सुप्रीम कोर्टने 1970ला कूपर खटल्यामध्ये सांगितलं की जाता येते. म्हणजे राष्ट्रपतींचा तो जो अधिकार आहे चॅलेंज करता येते त्याविरुद्ध. ठीक आहे, अशा प्रकारचं डिसिजन. परंतु काय झालं इथे 1978ला लगेच 1975 बरोबर आहे, 1975ला काय झालं, जेव्हा इंदिरा गांधी यांचं सरकार होतं तेव्हा नॅशनल इमर्जन्सी इथे लागू केलेली होती आणि ह्या टाईम पिरियडमध्ये इंदिरा गांधींनी काय केलं, एक 38वी घटनादुरुस्ती आणली. बरोबर आहे, 38वी घटनादुरुस्ती. आणि त्या 38व्या घटनादुरुस्तीमध्ये एक तरतूद नमूद केली. तरतूद कोणती नमूद केली? तर तिथे असं म्हटलं की राष्ट्रपतींनी जर वटहुकूम काढला तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. बरोबर आहे, म्हणजे संविधानामध्ये तशी तरतूद समाविष्ट करण्यात आली की वटहुकूम काढण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार हा सर्वाधिकार आहे, त्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाता येत नाही. आणि अशा प्रकारे एक हुकुमशाही सत्ता राष्ट्रपतींच्या हाती देण्यात आली. परंतु तिथे पुढे 1978ला बरोबर आहे, 1978ला पुन्हा एकदा 44वी घटनादुरुस्ती केली जनता सरकारने. बरं, जनता दल यांचं जे सरकार आलं होतं मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली, त्या सरकारने पुन्हा 44वी घटनादुरुस्ती केली 1978ला. आणि त्याच्यामध्ये तरतूद अशी नमूद केली किंवा ह्या 44व्या घटनादुरुस्तीनुसार ही जी 38वी घटनादुरुस्ती आहे ही रद्द केली या बाबतीत. आणि त्यामध्ये असं म्हटलं की राष्ट्रपतींनी जर वटहुकूम काढला तर त्याविरुद्ध न्यायालयात जाता येते. बरोबर नाही, म्हणजे राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे तो न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र आहे. मित्रांनो, अगदी स्टेटमेंटमध्ये प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, आता थोडंसं आणखी याच्यामध्ये कंपॅरिझन करू की राष्ट्रपतींच्या वटहुकुमाविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकतो, मग राज्यपालांच्या वटहुकुमाविरुद्ध न्यायालयात जाऊ शकतो का? तर यस, जाऊ शकतो. इथे काही वेळेस स्टेटमेंट येते. ठीक आहे, स्टेटमेंट काय येते की राष्ट्रपतींच्या वटहुकुमाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येते, परंतु राज्यपालाच्या वटहुकुमाविरुद्ध न्यायालयात दाद मागता येत नाही, असं स्टेटमेंट येते. मग स्टेटमेंट बरोबर आहे की चूक आहे? तर चूक आहे. जसे की राष्ट्रपतींचा वटहुकूम हा न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र आहे, सेम राज्यपालांचा वटहुकूमसुद्धा न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र आहे. ठीक आहे, तिथे मनमानी करता येत नाही. कारण की कलम 13मध्ये भारतीय संविधानामध्ये कलम 13मध्ये तसं सांगण्यात आलं की मूलभूत हक्काशी विसंगत कायदा न्यायव्यवस्था रद्द ठरवेल. मग जे मूलभूत हक्काशी विसंगत कायदा म्हटलं त्या कायद्याच्या व्याख्येमध्ये वटहुकूम याचा सुद्धा समावेश होत असतो. म्हणून हा वटहुकूम म्हणजेच हा वटहुकूम मूलभूत हक्काशी विसंगत असू नये अशा प्रकारे. तर हे झालं मित्रांनो राष्ट्रपतींचा वटहुकूम काढण्याचा अधिकार आणि इकडे राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार. आता पुढचा मुद्दा एक असा येतो की राष्ट्रपती कोणत्या बाबतीत वटहुकूम काढू शकत नाहीत. ठीक आहे, कोणत्या बाबतीत वटहुकूम काढू शकत नाहीत? तर स्पष्ट इथे आपल्याला दिसेल की ज्या बाबतीत संसद कायदा करू शकत नाही त्या बाबतीत राष्ट्रपती वटहुकूम काढू शकत नाहीत. पुन्हा मल्टी स्टेटमेंट क्वेश्चन. ठीक आहे, की ज्या विषयासंदर्भात संसद कायदा करू शकत नाही त्या विषयासंदर्भात राष्ट्रपती वटहुकूम काढू शकत नाहीत. विधान बरोबर. ठीक आहे, की संसद ज्या विषयासंदर्भात कायदा करू शकत नाही, जसं की आता लक्षात घ्या, संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकते का? तर करू शकत नाही. बरोबर आहे. मग जर संसद राज्यसूचीतील विषयांवर जर कायदा करू शकत नसेल तर मग अशा वेळेस राष्ट्रपती राज्यसूचीतील विषयासंदर्भात अध्यादेश आणू शकत नाहीत.
एक्झॅक्टली अशा प्रकारे. त्याला काही एक्सेप्शन आहेत, अपवाद आहेत. जर देशामध्ये आणीबाणी असेल किंवा त्या घटक राज्यामध्ये आणीबाणी असेल तरच त्या राज्यसूचीतील विषयावर कायदा करण्याचा अधिकार संसदेला प्राप्त होऊ शकतो. परंतु एक सर्वसामान्य स्थितीमध्ये मात्र संसद राज्यसूचीतील विषयावर कायदा करू शकत नाही. म्हणजे राष्ट्रपती त्या विषयासंदर्भात वटहुकूम काढू शकत नाही. तसंच राज्यपालसुद्धा कोणत्या बाबतीत वटहुकूम काढू शकत नाहीत. पुन्हा सिंपल स्टेटमेंट काय, तर ज्या विषयासंदर्भात राज्य विधिमंडळ कायदा करू शकत नाही त्या विषयासंदर्भात राज्यपाल वटहुकूम काढू शकत नाही. लक्षात आलं मित्रांनो, की ज्या विषयासंदर्भात राज्य विधिमंडळ कायदा करू शकत नाही त्या विषयासंदर्भात राज्यपाल वटहुकूम जारी करू शकत नाही. मग आता राज्य विधिमंडळ कोणत्या विषयासंदर्भात कायदा करू शकत नाही, ठीक आहे, कोणत्या विषयासंदर्भात कायदा करू शकत नाही, तर जसं की केंद्र सूची संदर्भात, म्हणजे केंद्र सूचीत जे विषय दिले त्या संदर्भात कायदा करू शकते का राज्य विधिमंडळ? नाही. तसंच उर्वरित जे विषय आहेत की ज्या विषयाचा समावेश केंद्र सूचीतही नाही आणि राज्य सूचीतही नाही आणि तसा विषय जर एखादा उद्भवला तर त्या संदर्भात राज्य विधिमंडळ कायदा करू शकत नाही. म्हणजे त्या संदर्भात राज्यपाल वटहुकूम जारी करू शकत नाही. या व्यतिरिक्त राज्यपालांच्या वटहुकूम काढण्याच्या अधिकारावर आणखीन काही मर्यादा आहेत. जसं की होऊ शकते एखादा कायदा राज्य विधिमंडळ करत असताना त्या कायद्याला राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असेल. जर समजा एखाद्या कायद्याला राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असेल अशा विषयासंदर्भात राज्यपाल वटहुकूम काढू शकत नाही. तसंच जर एखादा कायदा राष्ट्रपतींच्या संमतीसाठी राखून ठेवणं हे राज्यपालाला जर आवश्यक वाटत असेल तर अशा विषयासंदर्भात राज्यपाल वटहुकूम काढू शकत नाही. तसंच आणखी एक मुद्दा त्याच्यामध्ये असा येतो की जर एखादा कायदा राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यामध्ये ओव्हरलॅप होत असेल, जसं की लक्षात घ्या की समवर्ती सूची मध्ये जे विषय दिलेले आहेत त्या विषयासंदर्भात राज्य विधिमंडळ कायदा करू शकते आणि संसदही कायदा करू शकते. मग अशा वेळेस जर समजा एकाच विषयासंदर्भात जर दोघांनीही कायदे केले किंवा ऑलरेडी समवर्ती सूचीतील एखाद्या विषयासंदर्भात केंद्र सरकारचा कायदा ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि त्याच विषयासंदर्भात जर घटक राज्य जर कायदा करत असेल किंवा घटक राज्य जर वटहुकूम काढत असेल तर असा वटहुकूम राज्यपालाला काढता येत नाही, कारण की तसा कायदा ऑलरेडी केंद्राचा अस्तित्वात आहे आणि तो संपूर्ण देशात लागू आहे. बरोबर आहे. म्हणजे काय, तर राज्यपाल वटहुकूम काढत असताना त्या वटहुकुमातील काही तरतुदी ऑलरेडी केंद्र सरकारच्या कायद्यामध्ये जर अस्तित्वात असतील तर त्या संदर्भात ते वटहुकूम काढू शकत नाहीत. मित्रांनो, लक्षात आलं असेल तुमच्या की राज्यपाल कोणत्या बाबतीत वटहुकूम काढू शकत नाहीत, राष्ट्रपती कोणत्या बाबतीत वटहुकूम काढू शकत नाहीत. ही तुलना इतकं पुरेसं आहे. जर कुठे काही समजलं नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही विचारू शकता, लगेच त्याचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. पुढचा मुद्दा असा आहे की कायद्याचं सामर्थ्य. बरोबर आहे. आता राज्यपालांनी काढलेला वटहुकूम त्याला कायद्याचं सामर्थ्य प्राप्त होते का, तर यस. कायद्याचं सामर्थ्य म्हणजे काय, तर वटहुकूम जारी करणं म्हणजे तो एक प्रकारचा कायदा आहे. बरोबर आहे. इथे राष्ट्रपतींचा वटहुकूम त्याला सुद्धा कायद्याचं सामर्थ्य यस. ठीक आहे, इट्स ओके, इतकंच तिथे पुरेसं आहे. पुढे मागे घेणे म्हणजे वटहुकूम मागे घेणे. आता वटहुकूम मागे घेण्याची काय प्रक्रिया आहे, तर वटहुकूम मागे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशी लीगल प्रक्रिया इथे सांगितलेली नाही. तर सरळ आपण असं पाहू शकतो की राज्यपालांना जेव्हा वाटेल तेव्हा, ठीक आहे, म्हणजे याला आपण असं म्हणू की कधीही मागे घेता येऊ शकते. बरोबर आहे. राज्यपालांना जेव्हा वाटेल, जसं की समजा आपण असं म्हणू 1 जानेवारी 2020 रोजी वटहुकूम जारी केला आणि लगेच जर फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये राज्यपालांना असं वाटलं की तो वटहुकूम आपण कॅन्सल करू, तर तसा वटहुकूम त्यांना कॅन्सल करता येतो, मागे घेता येतो. तसंच सेम आहे राष्ट्रपतींसंदर्भात की राष्ट्रपतींना वाटेल तेव्हा ते काय करू शकतात, वटहुकूम मागे घेऊ शकतात. ठीक आहे, म्हणजे सेम अधिकार आपल्याला इथे पाहायला मिळतात. म्हणजे याचा अर्थ काय, तर राज्य विधिमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये वटहुकूम कॅन्सल करण्यासंदर्भात ठराव आणण्याची गरज आहे का, तर कोणत्याही प्रकारचा ठराव मांडण्याची आवश्यकता नाही. पुढचा मुद्दा आहे संमती. आता राज्यपाल जेव्हा वटहुकूम काढतात तेव्हा राज्यपालाच्या वटहुकुमाला संमती घेणं आवश्यक आहे. ठीक आहे मित्रांनो, लक्षात घ्या, वटहुकूम राज्यपालांनी काढलेला असो अथवा राष्ट्रपतींनी काढलेला असो, दोन्ही वटहुकुमांना संमती आवश्यक आहे. मग राज्यपालाच्या वटहुकुमाला संमती कोणाची आवश्यक आहे, तर इथे संमती आवश्यक आहे राज्य विधिमंडळाची.
बरोबर आहे. राज्य विधिमंडळाची म्हणजे कोणाची, तर विधान परिषद आणि विधानसभा. ज्या घटक राज्यामध्ये द्विगृही कायदेमंडळ आहे तिथे दोन्ही सभागृहाची संमती आवश्यक आहे, आणि ज्या घटक राज्यामध्ये एकगृही सभागृह आहे तिथे केवळ विधानसभेची संमती आवश्यक असते. बरोबर आहे. आणि राज्यपालाने तो ऑलरेडी संमती दिलेली आहे. बरोबर आहे. कारण की होते काय, कोणताही कायदा जर करायचा असेल घटक राज्यामध्ये तर राज्य विधिमंडळाच्या ह्या तीनही घटकांची संमती आवश्यक असते, म्हणजे राज्यपाल, विधान परिषद आणि विधानसभा. परंतु वटहुकूम जारी केला तेव्हा राज्यपालांनी संमती ऑलरेडी दिली आणि कायदा लागू केला. बरोबर आहे. पण विधान परिषद आणि विधानसभेची संमती त्याला राहिलेली आहे. म्हणून काय होते, तर ज्या दिवशी वटहुकूम जारी केला त्या दिवसापासून राज्य विधिमंडळाचं जे अधिवेशन होईल, पहिलं अधिवेशन, ठीक आहे, फर्स्ट सेशन, ठीक आहे, फर्स्ट सेशन, पहिलं अधिवेशन, तर पहिल्या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून 6 आठवडे, ठीक आहे, 6 आठवड्याच्या आत राज्य विधिमंडळाची संमती त्या वटहुकुमाला मिळाली पाहिजे. सेम तसंच इथे आहे की राष्ट्रपतींनी वटहुकूम जारी केलेल्या दिवसापासून, समजा आपण म्हणू इथे सुद्धा 1 जानेवारी, बरोबर आहे, राष्ट्रपतींनी वटहुकूम जारी केलेल्या दिवसापासून पुढे संसदेचं जे पहिलं अधिवेशन होत असते त्या पहिल्या अधिवेशनामध्ये 6 आठवड्याच्या आत, 6 आठवडे, बरोबर आहे, म्हणजे संसदेमध्ये इथे राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहाची संमती मिळणं आवश्यक असते त्या वटहुकुमाला. बरोबर आहे. म्हणजे राष्ट्रपतींनी काढलेल्या वटहुकुमाला कोणाची संमती आवश्यक आहे, संसदेची. राज्यपालांनी काढलेल्या वटहुकुमाला संमती कोणाची, तर राज्य विधिमंडळाची. बरोबर आहे. किती दिवसाच्या आत, तर ज्या दिवशी वटहुकूम जारी केला तिथून येणाऱ्या पहिल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून 6 आठवड्याच्या आत. मित्रांनो, खूप कन्फ्युजिंग क्वेश्चन इथे विचारला जातो. जसं की तिथे असं म्हटलं जाते की राष्ट्रपतींनी जारी केलेला वटहुकूम ज्या दिवशी जारी केला जातो त्या दिवसापासून 6 आठवड्याच्या आत त्याला संसदेची संमती मिळणे बंधनकारक असते. विधान बरोबर की चूक, तर विधान चूक. ज्या दिवशी वटहुकूम जारी केला तिथून 6 आठवडे नाही, तर ज्या दिवशी वटहुकूम जारी केला तिथून पुढे येणारं जे पहिलं अधिवेशन असेल संसदेचं, त्या पहिल्या अधिवेशनाचा पहिला दिवस तिथून 6 आठवडे. ठीक आहे, अपेक्षा आहे समजलं असेल. तर त्या 6 आठवड्याच्या आत इथे संमती देणं आवश्यक आहे. पुढे आहे विवेकाधिकार. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो की राज्यपालांचा वटहुकूम काढण्याचा अधिकार हा स्वविवेकाधिकार आहे का, तसंच राष्ट्रपतींचा अधिकार हा स्वविवेकाधिकार आहे का, तर नो. ठीक आहे. राज्यपाल जेव्हा वटहुकूम जारी करतात तेव्हा त्यांना कुणाचा तरी सल्ला आवश्यक असतो. बरोबर आहे. एक्झॅक्टली राष्ट्रपतींना सुद्धा सल्ला आवश्यक आहे, बंधनकारक आहे, तो स्वविवेकाधिकार नाही. बरोबर आहे. राज्यपालांना कोणाचा सल्ला आवश्यक असतो, तर मुख्यमंत्री. ठीक आहे, मुख्यमंत्री आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही त्यांचं मंत्रिमंडळ, ठीक आहे, मंत्रिमंडळ असेल त्या मंत्रिमंडळाचा, म्हणजे मंत्रिमंडळाच्या सल्ल्याशिवाय इथे वटहुकूम काढता येत नाही. सेम तसंच आहे इथे की राष्ट्रपती जेव्हा वटहुकूम काढतात तो अधिकार त्यांचा स्वविवेकाधिकार नाही, विशेष अधिकार नाही. तर राष्ट्रपती वटहुकूम काढत असताना त्यांना सुद्धा सल्ला आवश्यक आहे. आणि कोणाचा सल्ला, तर पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. म्हणजे पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली जे मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाचा सल्ला तिथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, आवश्यक आहे, त्याशिवाय तिथे वटहुकूम जारी करता येत नाही. तर हे झालं मित्रांनो राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा वटहुकूम काढण्याचा जो अधिकार आहे त्यांच्यामध्ये एक तुलनात्मक डिस्कशन. आता याच्यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की काही बाबतीत तुलना करायची राहून गेली आणि तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होत असेल किंवा की विशिष्ट परिस्थितीमध्ये काय केलं म्हणजे काय होऊ शकते, ठीक आहे, काही लिगल म्हणजे कन्फ्युजन जर तुमच्या मनामध्ये असेल तर कमेंट सेक्शनमध्ये किंवा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला नेहमी स्क्रीनवर दिसतो त्यावर मला तुम्ही मेसेज करू शकता. तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल. ठीक आहे मित्रांनो, जर व्हिडिओ मिळत नसतील तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला नियमित पाहिजे असतील, काही तुमचे ग्रुप असतील आणि त्या ग्रुपवरती अशा प्रकारचे व्हिडिओज यावेत अशी जर तुमची अपेक्षा असेल तर ग्रुपमध्ये एकलव्य अकॅडमीचा नंबर तुम्ही ॲड करा, तुम्हाला असे व्हिडिओज दररोज मिळत जातील. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचं जे लेक्चर असेल आपलं राज्यपालाचे जे उर्वरित पुढचे जे अधिकार आहेत त्या अधिकारासंदर्भात आपण डिस्कस करूयात. जय हिंद, जय भारत.